नमस्कार. आज कवी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब यांचा जन्मदिवस आणि मराठी राजभाषा दिन. ह्या मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने मी कवी कुसुमाग्रजांचीच एक कविता आपल्यापुढं सादर करीत आहे. ही कविता मला का आवडते? कारण या कवितेत एका महारोग्याचा उल्लेख आहे. मी कुष्ठरुग्णाची सेवा 30 वर्ष कुष्ठरुग्णाची सेवा महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत केलेली आहे. त्यामुळे कुष्ठरुग्णाच्या व्यथा काय असतात त्या सर्व मला माहीत आहेत. खरा देव तर माझा देव तर कुष्ठरुग्णच होता. त्याची पूजाच मी 30 वर्ष केली असं म्हणेन. म्हणून ही कविता मला खूप खूप आवडते. ती सादर करतोय. कवितेचं नाव आहे गाभारा. कवितेचं नाव आहे गाभारा. दर्शनाला आलात या, दर्शनाला आलात ना या, पण या देवालयात सध्या देव नाही. अहो गाभारा आहे, चांदीचे मखर आहे, सोन्याच्या सम्या आहेत, हिऱ्यांची झालर आहे. त्यांचंही दर्शन घ्यायला काही हरकत नाही. वाजवा वाजवा ती घंटा आणि असे जरा इकडे या. पाहिलंत ना तो रिकामा गाभारा? नाही, तसं नाही. एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेज आरतीला झोपायचा. दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा. 2 तास वामकुक्षीही घ्यायचा. 2 तास वामकुक्षी घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायापाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारीचे भोंगे वाजत होते. मंत्रजागर गाजत होते. रेशीम साड्या, टेरींचे सूट समोर दुमडत होते. बँकेतले हिशोब हरिणाच्या गतीने बागडत होते. सारं काही घडत होते हवे तसे. पण एके दिवशी आमचे दुर्दैव. उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भनंग महारोगी तार स्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय, गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे. परत कदाचित येईल तो. पण महारोग्याच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यायचा का नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. पण महारोग्याच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यायचा का नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. पत्रव्यवहार चालू आहे. दुसऱ्या मूर्तीसाठी पण तूर्त पत्रव्यवहार चालू आहे. पण तूर्त गाभाऱ्याचे दर्शन घ्या. तसे म्हटले तर गाभाऱ्याचे महत्व अंतिम असतं. कारण गाभारा सलामत तर देव